आज आपण कळव्यामध्ये उपस्थित आहोत आणि इथे कळव्यामध्ये आज कळवा पुनर्विकास योजनाची कार्यक्रम इथे करण्यात आली आहे। तर आपण आज ॲडव्होकेट दीनानाथ पांडे यांच्याशी काही गोष्टी माहिती घेणार आहोत। तर आपण दीनानाथ सरांशी बोलूया। सर, सर्वात पहिला आपल्या चॅनलवर तुमचे हार्दिक अभिनंदन आहेत। आज जे हे कळवा पुनर्विकास योजना जे कार्यक्रम तुम्ही केला या घेण्यामागे तुमची काय इच्छा आहे, मुख्य उद्देश काय? बघा, पहिल्यांदा असं आहे की हे कार्यक्रम मी नाही केलं आहे। हे कार्यक्रम अख्खा मनीषानगरचे लोकांनी मिळून एक कळवा पुनर्विकास समितीचे स्थापन केलं व सोबत मनीषानगर पारिजात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा पुनर्विकास या विषयावर हे चर्चासत्र त्यांनी आयोजित केलं आणि त्यांचे काही पदाधिकारी सभासद सगळे मिळून माझ्याकडे आले आणि हा विषय आपल्या समाजामध्ये, सोसायटीमध्ये, परिसरामध्ये खूप ज्वलंत विषय आहे। या विषयावर आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे या अनुषंगाने माझ्याकडे आले। म्हणून मी ते स्वीकार केलं की या एरियामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला अवेअरनेस म्हणा किंवा एक ट्रान्सपेरन्सी आणि इंटिग्रिटी म्हणा आणि त्यांना काय करायला पाहिजे आणि कसं ते रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतात आणि त्यांना पूर्ण नॉलेज रिडेव्हलपमेंटबद्दल, सेल्फ रिडेव्हलपमेंट असो, क्लस्टर असो, म्हाडा असो, SRA असो किंवा प्रायव्हेट डेव्हलपरबरोबर ॲग्रीमेंट करणं असो, हे सगळं करताना त्याची भूमिका, टायटल, कन्व्हेन्स आणि लिटिगेशन म्हणजे दिवाणी प्रकरणविषयी चर्चा, हा सगळं विषय एकाच व्यासपीठावर त्यांना घेण्याची इच्छा होती। म्हणून मी ते स्वीकार केलं। म्हणून या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून इन्व्हाइट केलं। ते स्वीकारून या कार्यक्रमाचे मार्गदर्शन माझ्याबरोबर माझ्या सहकारी मित्रांबरोबर करण्यात आलं। आजच्या चर्चेत तुम्ही स्वयं पुनर्विकास क्लस्टर, म्हाडा, SRA या मुद्द्यांवर तुम्ही बोललात। ह्याच्या सर्वात गंभीर समस्या कुठली आहेत? बघा, या सर्वांमध्ये गंभीर समस्या आहे रिडेव्हलपमेंट। टाईमेवर लोकांना घर घेतलं पाहिजे आणि त्या आपली जागा देत आहेत तर त्यांना त्यांचा मोबदला वाढवून भेटायला पाहिजे आणि टाईमेवर भेटायला पाहिजे। या मुख्य उद्देशाने आपण हे सगळं विषय घेतलं। हे चर्चासत्र एक होता ज्याच्यामध्ये आपण कमिटी वाढवून लोकांना जास्त लोकांना अवेअरनेसचे प्रोग्राम घेऊन एकत्र घेऊन आपण कार्यक्रम करणार अशा भूमिकेने आपण काम केलं आणि या चर्चासत्राची सुरुवात केली। पुढे चर्चासत्र वाढवून लोकांचे अवेअरनेस आपण वाढवणार आहोत। पुनर्विकास नावाखाली लोकांमध्ये आणि बिल्डरमध्ये वाद होतात। त्या वादात लोकांना घरं भेटत नाही, भाडा भेटत नाही, तर याचं खरं समाधान काय? बघा, पहिलं तर जे बिल्डर असतात त्यांच्याबरोबर आपल्याला कामच नाही करायला पाहिजे ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे। आणि कॅपॅसिटी ओळखण्याचे पॅरामीटर असं आहेत की त्यांनी आत्तापर्यंत केलेले कामं आणि त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांनी दिलेली बँक गॅरंटी व त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी, हे सगळं ओळखूनच आपल्याला काम करायला पाहिजे। तरीही आपलं समजा प्रोजेक्ट रखडत असेल तर आपलं जेव्हा आपण ॲग्रीमेंट बनवतो तेव्हा आपण फक्त हे म्हणतो की असं होणार, तसं होणार, हे होईल, ते होईल। तेव्हा त्याच ॲग्रीमेंटमध्ये असं नाही झालं तर असे क्लॉजेस टाकायला पाहिजे की त्या ॲग्रीमेंटमधून आपण कसं बाहेर पडू शकतो। म्हणजे हे नाही झालं तर काय, हे दुसरं क्लॉज नाही झालं तर काय, तर त्या प्रत्येक क्लॉजमध्ये आपण बाहेर पडून जेवढे सभासद, जेवढे इन्व्हेस्टर आणि जेवढे ओल्ड मेंबर आहेत त्यांना सोबत घेऊन रखडलेल्या प्रोजेक्टला आपण पुढे कसं कंप्लीट करू शकतो तसे क्लॉजेस त्या ॲग्रीमेंटमध्ये टाकायला पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपण लोकांना एज्युकेट करतोय
की कसं आपण बॅलन्स करू शकतो की आपलं कमीत पैसे जाऊन मॅक्सिमम कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे आणि रेराच्या माध्यमातून किंवा आपल्या स्वतःच्या कमिटीला एकत्र करून ते आपण बिल्डरनी नाही केलेलं काम कसं पूर्ण करू शकतो आणि तो आपल्याला थकवणार नाही आणि आपलं चांगली बँक गॅरंटी घेऊनच पुढे आपल्याला रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे. एक जनसेवक म्हणून तुम्ही जनतेसाठी एवढी मेहनत घेत आहात. जर जनतेने तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये नगरसेवकची संधी दिली तर तुमचा पहिला पाऊल काय असेल? बघा, नगरसेवक बनणं हा फक्त काम करण्यामध्ये ॲज अ कार्यकर्ता म्हणून भाग असेल. नक्कीच नगरसेवकची इलेक्शन लढण्याची आमची इच्छा आहे, पण त्याचा हेतू फक्त नगरसेवक बनून मोठेपणा दाखवण्याची नाही आहे. नगरसेवक बनून ज्या पातळीवर आपण लोकांना कॉर्पोरेशनमधून काय काय मदत देऊ शकतो, काय काय त्यांना अवेअरनेसपासून त्यांना मदत करू शकतो, त्याची इच्छा आहे. तर नगरसेवक हा फक्त एक प्रवास आहे. अशी इच्छा नाही की नगरसेवक बनणं हे अल्टिमेट आपलं उद्देश आहे. त्या उद्देशाने आपण समाजाचं किती भलं करू शकतो, किती कामं करू शकतो आणि कॉर्पोरेशन एवढी मोठी संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना कसं सोयी सुविधा उपलब्ध असायला पाहिजे. कारण की मी आज जे बघतोय काही अधिकाऱ्यांमुळे लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की कॉर्पोरेशन खरंच लोकांसाठी आहे की लोकांना फक्त प्रॉब्लेम जेव्हा क्रिएट असतो आणि त्या प्रॉब्लेमसाठी जे समोरे जातात तर त्यांना अजून प्रॉब्लेम कॉर्पोरेशनकडून दिसतो. तर हे जे पॉझिटिव्हिटी कॉर्पोरेशनकडे बघण्याची लोकांची जी समोर दिसत आहेत ते पिक्चर क्लिअर नाही आहे. कुठे ना कुठे लॅकिंग आहे. कुठे ना कुठे कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि सभासद किंवा मेंबर्स इकडे राहणारे लोक त्यांचं सामंजस्य नाही आहे. जसं क्लस्टरचंही आपण सांगायला गेलो तर एवढं अवेअरनेस लोकांकडे नाही आहे. तर माझी अशी इच्छा आहे की क्लस्टर कमिटी, हाय लेवलची कमिटी असो, कॉर्पोरेशनची लोक असो, त्यांनी ह्याच्यासाठी अवेअरनेसचं लेवल वाढवायला पाहिजे की प्रत्येक माणसाला हा क्लस्टरचे बेनिफिट समजायला पाहिजे आणि त्यांची पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोचली तर हा चांगला प्रोजेक्ट, ही चांगली योजना लोकांना कळेल आणि लोक चांगलं प्रतिसाद देण्यासाठी आहेत. पण लोकांना ते अवेअरनेस आणि एक्झाम्पल भेटत नाही आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की निवडणूक फक्त निवडणूक नाही आहे, जिंकल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. ही जबाबदारी घेण्याची आपली तयारी आहे आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याची आपली जिद्द आहे. ते जिद्दचा फायदा या समाजाला भेटायला पाहिजे. म्हणून आपण हे जिद्दीने कॉर्पोरेशनची इलेक्शनची तयारी करतो आहे आणि ॲज अ कार्यकर्ता म्हणून कॉर्पोरेशनमध्ये आपल्या पार्टीचं, आपलं सगळ्यांचे विजयी होऊन या समाजाला आपण एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू आणि सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास या पद्धतीने लोकांचं आपण मार्गदर्शन करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. शेवटी तुम्ही जनतेला काय संदेश देणार आणि जनतेशी तुम्ही काय अपील करणार? जनतेशी माझं हे संदेश आहे की क्लस्टर असो, प्रायव्हेट डेव्हलपमेंट असो किंवा म्हाडा असो किंवा कोणतेही डेव्हलपमेंट असो, त्याला पहिलं आपलं काम आहे की पहिलं त्या प्रोजेक्टला समजणं, जाणून घेणं पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या प्रोजेक्टला करणारी संस्था, करणारी कंपनी, करणारे डेव्हलपर, बिल्डर आणि या मेंबरांचा सगळ्यांचा सहभाग, हे दोन्ही तिन्ही टप्प्यांना आपण सोबत घेतलं तर आपल्याला कोणी चीट करणार नाही, आपल्याला कोणी अडथळा निर्माण करणार नाही आणि चांगल्या पद्धतीने लोक एकत्रित आले. एक माणूस डिसिजन न घेता बहुसंख्य लोकांनी डिसिजन घेतलं तर आपलं रिडेव्हलपमेंट कधीही आणि कुठेही होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, ए क्लासचा डेव्हलपर येऊ शकतो. तर माझा संदेश एवढंच आहे की सगळे एकत्र आले तर कोणतेही मोठे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी जास्त टाईम लागत नाही आणि त्याच्यामध्ये राजनैतिक पुढाकारांचं मदत आणि सहभागही भेटतो. तर मी हेच संदेश देणार की सगळ्यांनी मिळून यावं आणि कळवा पुनर्विकास समितीमध्ये आपलं व्हॅल्यू ॲडिशन ॲड करावं, जेणेकरून सगळ्या या आपल्या कळव्याकरांना सगळ्यांना फायदा होईल.
वेळेस संदर्भामध्ये एक ॲडव्होकेट दिराजींना एक प्रश्न विचारला, त्या संदर्भामध्ये सांगू शकतो. आमच्या दोघांची इच्छा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, त्या देशाचं आम्हाला ऋण चुकवायचं, हीच आमची दोघांची इच्छा आहे. बस हीच आमची जनसेवा आहे. जसं की आपण आज बघितलं इथे कडव्यामध्ये कडव्या विकास समितीची संघटन झालेली आहेत आणि आपल्यासोबत ॲडव्होकेट दीनानाथ पांडे जी होते, त्यांनी आपल्यासोबत बरंच माहिती शेअर केली आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा